नमस्कार, स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अद्रकला जास्तीत जास्त दिवस कशी टिकवता येईल। आपण जी आज हे पाहणार आहोत पद्धत, त्या पद्धतीने कमीत कमी 2 महिने अद्रकला काहीच होत नाही। आता ही जी अद्रक आहे बघा माझ्याकडे, ह्याला कमीत कमी 2 महिने झालेले किंवा जास्त झाले असतील। आता ही संपत आली तेव्हा ह्याची मी दुसरी घेतलेली आहे, याचा पण व्हिडिओ मी शेअर करा म्हणून काढत आहे। बघा ही अद्रक आहे, त्याला फक्त ना असं थोडंसं बुरशीसारखं येतं बघा, थोडंसं पांढरं दिसत असेल तुम्हाला। तर ज्यावेळेस तुम्ही डब्बा खोलून घ्याल ना अद्रक, त्यावेळेस जसं सगळ्याच येत नाही, काही हिला तर नाही आलेलं, काहीच अद्रकला येतं। तर ते आहे फक्त आपल्याला चाकूने कट करायचं आणि पुन्हा अद्रक जे आहे पुन्हा स्टोअर करून ठेवायचे डब्यामध्ये। ते बघा याला पण आहे ना एका ठिकाणी झालेलं बघा, याचं बुरशीसारखं येतं व्हाईट पांढरं। हे आपल्याला चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही अद्रक घ्याल तेव्हा तुमच्या नजरेमध्ये असं येईल की अद्रक काही ठिकाणी खराब झाली, याला नाही झालेलं, त्यावेळेस हे कसं जेवढं खराब झालं तेवढा हा तुकडा कापून घ्यायचा आणि अद्रक पुन्हा ठेवायचं। काहीच होत नाही अद्रकला, बघा अद्रक अशी ना अशी आहे मार्केटमधून आणल्यासारखीच, फक्त इथे थोडंसं व्हाईट झालेलं आहे बुरशीसारखं, ते फक्त आपल्याला चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे। बाकी सगळे अद्रक चांगले आहे, 2 ते 3 महिने म्हटलं तरी चांगलं राहू शकतं, पण ह्याला कमीत कमी 2 महिने झालेले आहेत। हे तुम्हाला मी सांगू शकते ठामपणे की अद्रकला काही होत नाही। फक्त तुम्हाला जी पद्धत आहे तुम्ही ती पद्धत पाहून घ्या, काय मेथड मी वापरते ती। आता अद्रक जे आहे तुमचा डबा किती छोटा मोठा काय साईजचा आहे त्यानुसार तुम्ही तुकडे करा। त्याच्यामध्ये काय असतं बघा, इथे माती वगैरे असते, हे सगळं आपल्याला असं काढून घ्यायचं आहे बघा, असं तुकडे करायचे। या ठिकाणी माती आहे बघा, हे सगळं आपल्याला धुवून घ्यायचं आहे नळाखाली व्यवस्थित, किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन तेव्हाही धुवू शकता। हे बघा आता मी सगळे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्यांना काय करायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, 2 पाण्याने त्रिकमीने धुवून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी बघा मी अद्रक स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यात काही माती वगैरे काही नाही बघा, एकदम स्वच्छ धुवून काढलेली आहे। आता हिला आपल्याला सुकवून घ्यायची आहे पूर्ण फॅनखाली, चांगले 2 ते 2.5 तास तरी आपण सुकवायची हिला, म्हणजे ह्याच्यातलं पाणी जे आहे सगळं सुकून जातं आणि पूर्ण कोरडी होते, पूर्ण आपल्याला कोरडी करायची आहे। या ठिकाणी बघा मी अद्रक सगळी सुकून घेतली आहे, पूर्ण अद्रक कोरडी झालेली आहे, काहीच नाही अद्रकला पाणी। याप्रमाणे तुम्ही पण सुकून घ्या, 2 ते 2.5 तास, 3-4 तास सुकवलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे। हे बघा पूर्ण सुकलेले आहे, काहीच पाणी नाही याच्यामध्ये। त्या ठिकाणी तुम्ही कोणताही प्लास्टिकचा डब्बा घ्या किंवा प्लास्टिकची बरणी पण असते आपल्याकडे सामानांची उरलेली, ती घेतली तरी चालेल। त्याच्यामध्ये मी पेपर टाकलेला आहे, टिश्यू पेपर पण टाकू शकतो आपण, पण टिश्यू पेपर काय होतं ना पाणी शोषून नाही घेत जास्त, त्याच्यामुळे अद्रक खराब होते, मी ते पण करून पाहिलेले आहे। त्याच्यामुळे तुम्ही न्यूजपेपरच वापरा। असंही आपण ते अद्रक घेताना सालं काढून किंवा धुवूनच घेत असतो भाजीमध्ये वापरताना, त्यामुळे शाई लागायची काही भीती नाही आहे। आणि कोरडी करून घेतलेली अद्रक आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे। मी एकदा टिश्यू पेपर वापरत होता, पण त्यामुळे माझी अद्रक लवकरच खराब झाली, म्हणून मी तुम्हाला सांगते की टिश्यू पेपर नका वापरू, न्यूजपेपर वापरा किंवा एखादा सुती कपडा वापरला तरी चालेल। हे बघा सगळी अद्रक टाकलेली आहे, ह्याच्यावरतून हा कागद हे करायचा, इथे कमी पडतोय तर काय करतं वरतून पण आपल्याला दुसरा तुकडा टाकायचा, म्हणजे ह्याच्यात पाणी जे आहे ना ह्याच्यामध्ये थेंबभर पण नाही पडलं पाहिजे, पूर्ण कोरडीच राहिली पाहिजे। हे बघा आता आपण हे पूर्ण पॅक करून घेतलेले आणि काय करायचं आपल्याला, हे पूर्ण झाकणाचं हवा बंद करून ठेवायचं आहे, ह्याच्यामध्ये अजिबात हवा जाता कामा नये। असा बंद करून डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। तुम्ही याप्रमाणे जर अद्रक तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली, म्हणजे आपण जिथे सगळं सामान ठेवतो फ्रीजमध्ये, तिथे जर ठेवली तर कमीत कमी 3 महिने चांगली राहते। आणि आतमध्ये फ्रीजरमध्ये म्हणजे जिथे बर्फ बनतो तिथे जर ठेवली तर 6 महिने तर अद्रक म्हणजे छानच राहते, काहीच होत नाही अद्रकला। जिथे बर्फ बनतो तिथे जर ठेवून दिली तर। आज मी तुम्हाला अद्रक जास्तीत जास्त दिवस कसे स्टोअर करून ठेवता येईल हे तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद।